आता तुम्हाला दाखवतो गाडीवर कशा प्रकारे इथं काच हे केलेली आहे. ही एक साईडची एक इथं एक दगड मारलाय, खाली दगड मारलेला आहे. नक्कीच आम्ही काय माग हटणार नाही. दररोज त्या माजलगावमध्ये येऊ आम्ही. आज माजलगावला आपल्या पवनच्या संदर्भामध्ये आम्ही सगळा दौरा आटपून माजलगाव पोलीस स्टेशनला गेलो होतो, आपण बघितलं असेल. आणि तिथनं आम्ही निघालो, एका ठिकाणी जेवण केलं विसावा हॉटेलला, आणि तिथून धारूर मार्गे इंदापूरला म्हणजे पुण्याला यायच्या मार्गावर आम्ही होतो. मागणं आमच्या गाडीवर टू व्हीलर ते दोन मागं दगड मारला, परत साईडला येऊन दगड मारला. मी गाडी पळवली. आता आम्ही इथं धारूर पोलीस स्टेशनला आलो आहे. बाकी काय नाही, थोडंसं काच इथं लागलेली आहे. पण तुम्हाला आता काय काळजी करू नका, बरेच फोन येतात ते. पण एकंदरीत जिथं अन्याय होतोय तिथं कायदेशीररित्या जाब विचारायला गेलं, पोलिसांशी संवाद साधायला गेलं, आरोपींना का अटक केलं नाही हे विचारलं. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की अशी दगडफेक करून आम्ही जर आमच्या हे असं काय करणार असताल तर नक्कीच आम्ही काय माग हटणार नाही. दररोज त्या माजलगावमध्ये येऊ आम्ही. हे असले दगडफेक हे असले हे करून आता तुम्हाला दाखवतो गाडीवर कशा प्रकारे इथं काच हे केलेली आहे. ही एक साईडची एक इथं एक दगड मारलाय, खाली दगड मारलेला आहे. तर पाठीमागची काच फोडलेली आहे. त्यामुळं आता आहे, बरेच मंडळी येतात आहे, काळजी करू नका. बहुत रीतसर या संदर्भामध्ये तक्रार देतोय.